लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेची आज नांदेड येथे विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी विजू डोयवाड, गणपत रेड्डी, धोंडोपंत बनसोडे व जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। सदर बैठकीमध्ये काही नवीन कार्यकर्त्यांच्या संघटनेच्या बांधणीसाठी नियुक्त्या करण्यात आल्यात। त्यामध्ये प्रामुख्याने आमचे जुने सहकारी अतिशय समाजाला वाहून घेणारे आदरणीय गणपतरी रेड्डी यांची महाराष्ट्राच्या बॉडीवर सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि एकूण संघटनेचा आढावा घेऊन येणाऱ्या काळामध्ये सामाजिक न्यायाच्या उद्धानासाठी समाजाच्या प्रश्नावर अतिशय जोमानं आणि सकारात्मक अशा पद्धतीनं काम करण्याचं सदर बैठकीमध्ये ठरलेलं आहे। बैठक संपन्न झालेली आहे आपली, बोला सर। मी विजू डोयवाड, लोकस्वराज्य आंदोलन प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र। या शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक झालेली आहे सन्माननीय सरांच्या आदेशानुसार। या ठिकाणी काही पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। आमचे गणपत रेड्डी आहेत जुने सहकारी, त्यांना महाराष्ट्राच्या बॉडीवर घेण्यात आलं सरचिटणीसपदी। धोंडोपंत आहेत, त्यांना मराठवाड्याच्या बॉडीवर घेण्यात आलं, नागोराव कुडकी जिल्ह्याच्या बॉडीवर। काही कार्यकर्ते पिंगळे यांना तालुक्याच्या बॉडीवर, विजय सूर्यवंशी हा सुद्धा तालुक्याच्या बॉडीवर, असे 4-5 पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली आणि एकंदरीत संघटनेचा आढावा घेण्यात आला। संघटनेची कार्यपद्धती आणि कुठं कुठं काय अन्याय अत्याचार घडालेत त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्या पद्धतीनं आपल्याला ताकदीनं लढायचं आहे। विषय आरक्षणाचा आहे, याच्यावर तर आपण लढतोच। हा आपला 30 वर्षाचा हा एक कलमी कार्यक्रम आहे, त्याच्यावर लढणे। परंतु महाराष्ट्रामध्ये असलेले शिक्षणाचं प्रमाण, मातंग समाजाच्या मुलीचं शिक्षणाचं प्रमाण आणि या समाजामध्ये असलेली बेरोजगारी आणि समाजावर होत असलेले अन्याय अत्याचार या सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी सांगोपांग चर्चा करण्यात आलेली आहे। काही पदाधिकाऱ्याची निवड करून या संघटनेला अधिक जोमानं काम करण्यासाठी या ठिकाणी बळकटी देऊन महाराष्ट्रामध्ये काम उभं करायचं आहे।